सुनी अहो सर का तिकडे लय कामं पडल्यात मला. खरंच लय सुंदर आहेस राव तू. अहो किती खोटं बोलताय तुम्ही. आईला समजदार पण आहेस. अरे मी शॉपिंगची लिस्ट करायली तर मला सांग आपण सगळ्यात आधी काय घ्यायचं. कर्ज. बर सून असली म्हणून काय झालं, आमच्या घरात सून आणि मुलीमध्ये आम्ही अजिबात भेदभाव करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिनं माझी बायको आहे, तिला प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. पाहिजे का नाही का? होय होय पाहिजे की. अजिबात आम्ही नाटक सहन करून घेणार नाही. हो कुणाला बोलला नाही. तुझ्या बापाला. हे जातो ग. जग मारली तुमच्या सोबत लग्न करून. का आयुष्यात आनंद राहिला नाही माझ्या आता. अगं बाई, 1 रुपयाची शॅम्पूची पुडी वापरणारा माणूस मी. तो आयुष्यात आल्यापासून 1.5 हजारचं शॅम्पूचा डबा आणतोय आणि कसला आनंद पाहिजे. बर माझा कंडिशनर सप्लाय तेवढा फक्त आणा. आणि आनंद नाही म्हणत्या. हे बघ काजल, तू गावाकडे आल्यास इकडच्या लोकांच्या नादाला लागू नको. इकडचे लोक लय खराब आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार भाऊजी. नमस्कार. वहिनी ह्यांनी कोण? ही माझी बहीण आहे, मुंबईला आहे शिकायला. माझ्याकडे आल्या सहज. आईला काय मस्त पुरी आहे राव. वहिनी तुमची बहीण लय मस्त आहे हो, जरा ओळख तर करून द्या की. काजल हे माझा धीर आहे, गावात मोकळा सोडलेला प्राणी आहे. ह्याच्या अजिबात नादाला लागू नको. अहो ऐका की, माझ्यासाठी असं एक वाक्य बोला की जे मला ऐकून आनंद पण होईल आणि दुःख पण होईल. नको बस का पुगा, तुला आणि वाईट वाटलो. मला वाईट बीट काय वाटत नाही. बोला की. नको काय बस का पुगा. बोला की. बरं ऐक, तो किती आनंदाचा दिवस होता ज्या दिवशी तू माझ्या जिंदगीत आलीस आणि तू असल्या जिंदगीवर. हाय जानू, कसं आहेस? अरे खाली काय करायला लागलाय? माझ्याकडे बघ की. अगं ते तू मला मागच्या वेळेला डार्लिंग म्हणली होतीस, त्यावेळेला मला किती खर्च आलाय ते बघायलो. मॅडम मला 10 दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे होत्या. अगं ए शांता, तुला 10 दिवसाच्या सुट्ट्या देऊन साहेबाला पाणी कोण देणार, साहेबाला चहा कोण देणार, साहेबाला नाश्ता कोण देणार, साहेबाला जाताना डबा कोण देणार, साहेबाचे कपडे कोण धुणार, साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार. आणि सगळ्यात महत्वाचं, साहेबाला तुझ्या हातचं जेवण सोडून दुसऱ्या कुणाच्या हातचं जेवण गोड लागत नाही. बरं मॅडम, तुमची काय हरकत नसेल तर माझ्यासोबत साहेबांना पण घेऊन जाऊ का? काय बाई नेकलेस आहे हा? अहो हा नेकलेस बघा की 2 तोळ्याचा आहे. मला पण असला नेकलेस करा की सोन्याचा. करतो कर, यात माझा काय फायदा आहे? मी तुमच्या सोबत 7 जन्मी राहणार. असलं 2 तोळ्याचं 2 नेकलेस करतो. खरंच? पण ह्या जन्मात भेटल्यास पुढच्या जन्मात भेटू नकोस. काय माणूस आहे रे? सुनी तुला एक विचारू का? विचारा की. जर एखादा माणूस चूक करते आणि माफी मागते तर त्याला काय म्हणायचं? समजदार माणूस. आणि चूक नसतानाही जे माफी मागते त्याला काय म्हणायचं? नवरा.